होळी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपल्या घराच्या भिंतींवर अनेक ज्वलंत मुद्दे लिहित लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आली, मुद्द्यावर बोला, असं बच्चू कडू यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर लिहित सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। बच्चू कडू यांनी स्वतः आपल्या घरावर विविध मागण्या लिहून आपल्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून दिलेली आहे। यासोबतच त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांचे प्रश्नही लिहून आपल्या समस्या मांडल्या। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। आज धुलीवंदन आहे। धुलीवंदनाच्या निमित्ताने बच्चू कडू दरवर्षी आगळी वेगळी पद्धतीने धुलीवंदन साजरा करत असते। मागच्या वर्षी बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांची रंगरंगोटी केली, तर यावर्षी आता लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि या निमित्ताने आता निवडणूक आली, मुद्द्यावर बोला, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोला, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर बोला, दिव्यांगांकरता सरकारने काय काय केलेलं या मुद्द्यावर बोला, अशा प्रकारचं भिंतीवर रंगरंगोटी करण्याचं काम जे आहे ते बच्चू कडू करत आहे। बच्चू कडू आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, मला सांगा, तुम्ही भिंतीवर रंगरंगोटी करत आहे, त्या निमित्ताने तुम्हाला नेमका सरकारला काय संदेश द्यायचा आहे? काय झालंय, निवडणुका आल्या म्हणजे धर्म, जात, पंथ, झेंडे आणि रंग हे बाहेर काढून आम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न करतं। जाती जाती तेळ निर्माण करून धर्माचे झेंडे दाखवून मतं घेण्याचा जो काही 50-75 वर्षाचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं संपवायचा आहे। आमचं म्हणणं हेच आहे का पक्ष आणि नेता याच्यापेक्षा आम्हाला आमचं मतदार महत्त्वाचा ठरला पाहिजे आणि म्हणून निवडणूक आली, मुद्द्यावर बोला। आणि जे मुद्दे काय आहे, तर स्वामीनाथन आयोगाला काँग्रेसनं हात लावला नाही, मंजूर केलं नाही, भाजपनं तर पाहिलंही नाही त्याच्याकडे, आणि 50% नफा धरून भाव तर भेटलेच नाही, उलट 15% नफासुद्धा शेतकऱ्याच्या नशिबी आला नाही। ते देणं होत नाही, तर MRHSमधून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं झाली पाहिजे, म्हणजे खर्च कमी होईल। या सगळ्या मागणीवर घेऊन आम्ही समोर जातोय। शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तासाठी स्वतंत्र वित्त महामंडळ तयार केलं पाहिजे। आमच्या दिव्यांग बांधवाला 3000 रुपये महिना आणि 5% जो निधी आहे कायद्यानुसार केंद्र सरकारने राज्यानं खर्च केला पाहिजे। आणि त्याचसोबत पेपर फुटीचा कायदा आणि युवा धोरण, कारण शेतीत काही परवडत नाही म्हणून नोकरीकडे जातं आणि नोकरीत मात्र करप्शन होतं आहे काही पेपर देताना, आणि त्याच्यामुळं जिव्हारी लागतं, निराशा हाती येतं। आणि पेपर फुटीचा कायदा तातडीनं निर्माण करावा आणि चांगलं धोरण युवकांसाठी आणावं, हे मुद्दे घेऊन। हो, तुम्ही महायुतीमध्ये सहभागी आहात। महायुती सरकार म्हणा किंवा आधीच्या सरकारच्या, नेमके कोणत्या सरकारवर तुमची नाराजी आहे? मला असं म्हणणं आहे का सगळ्याच सरकारनं, मग काँग्रेस असू दे का भाजप असू दे, या मुद्द्यावर हातच लावला नाही। जे मुद्दे आम्ही घेतले त्या मुद्द्यावर कधीही सरकार बोलायला तयार नाही आहे। आणि म्हणून आम्ही म्हणतोय का या सगळ्या जातीपाती धर्माच्या लढाईमध्ये शेतकरी, शेतमजूर, वंचित, पिछल्या लोकांचा मुद्दा गायब होऊ नये, निवडणुकीत ते मुद्दे चर्चेला आले पाहिजे, याच्यासाठी हा आम्ही प्रयत्न करतो। निश्चितच बच्चू कडू यांनी भिंतीच्या माध्यमातून, भिंतीवर रंगरंगोटीच्या माध्यमातून सरकारला एक इशारा दिलेला आणि येत्या निवडणुकीत सर्वसामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जे प्रश्न आहे या प्रश्नाकडे जात, धर्म आणि पंथ सोडून सरकारने बघितलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी जी आहे ती बच्चू कडू यांनी केलेली आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आमदार बच्चू कडूंनी रंगपंचमी निमित्त भिंतीवर काही मुद्दे रंगवून चालवलेली नौटंकी थांबवावी, भिंतीवर मुद्दे रंगवून राजकीय पक्षांवर दबाव टाकण्याचा प्रकार करू नका। आताची जनता, सध्याची जनता हुशार आहे, त्यामुळे तुमचं पितळ लवकरच उघडं पडेल, अशी टीका भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली आहे। बच्चू कडू यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर शेतकरी, विद्यार्थी, शेतमालाला भाव अशा संदर्भातले काही मुद्दे लिहिले, आपल्या मागण्या लिहिल्या आणि भाजपकडून त्यामुळे ही टीका करण्यात आली आहे। आत्ताची जनता हुशार आहे, ही नौटंकी करू नका, अशी टीका भाजपचे गोपाल तिरमारे यांनी केलेली आहे। भिंती रंगवून चालवलेली नौटंकी थांबवावी, अशी टीका भाजपच्या तिरमारे यांनी बच्चू कडूंवर केलेली आहे। आमदार बच्चू कडू यांनी धुलीवंदनाच्या निमित्तानं भिंतीवर काही मुद्दे नोंदवून प्रसारमाध्यमांना त्या ठिकाणी बोलवून जो नौटंकी करण्याचा प्रकार केलेला आहे, ती नौटंकी अगोदर त्यांनी थांबवावी, कारण दुसरीकडे अचलपूर मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमा केलेली माया ही रंगपंचमीच्या रंगाप्रमाणे सातत्यानं उडवण्याचा प्रकारसुद्धा या ठिकाणी सुरू आहे।
दिल्लीचे मुख्यमंत्री